पोटावरून डंपरचं चाक गेलं। कमरेखालचं संपूर्ण शरीर निकामी झालं होतं। पण त्यांनी कसं बसं दोन हातांवर जोर देत तोल सावरला आणि जीव तोडून म्हणाले, माझ्या मुलींना तेवढं वाचवा। बारामती शहरात रविवारी झालेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या हृदयद्रावक अपघातात 36 वर्षीय ओंकार राजेंद्र आचार्य आणि त्यांच्या सोबतीची दोन चिमुकली मुलं, 10 वर्षांची सई आणि अवघ्या 4 वर्षांची मधुरा, तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय। या अपघाताविषयी काळजाला घरं पाडणारी माहिती समोर आली आहे। हायवा डंपरने ओंकार यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली। त्या धडकेत ओंकार आणि दोन्ही मुली वेगवेगळ्या बाजूला फेकल्या गेल्या। याच वेळी डंपरचं चाक ओंकार यांच्या पोटावरून गेलं आणि कमरेखालचा सारा भाग अक्षरशः उद्ध्वस्त झाला। आणि याही परिस्थितीत त्यांची आपल्या लेकरांना वाचवण्याची धडपड सुरू होती। पण नियतीपुढे कुणाचंही काही चाललं नाही। या अपघातात त्या तिघांचाही जीव गेला। त्यातच दुसरीकडे ओंकार यांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या वडिलांनीही प्राण सोडले। मंडळी, एकाच घरातील 3 पिढ्या एकाच दिवशी काळाच्या पडद्याआड हरवल्या। या भीषण घटनेत नक्की काय घडलंय आणि कसं घडलंय आणि चूकही कुणाची होती, हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी। बारामतीचे ओंकार आचार्य हे मूळचे इंदापूर तालुक्यातील संसर गावचे रहिवासी। सध्या ते बारामती शहरातील मोरगाव रोड परिसरात वास्तव्यास होते। ते एका फार्मास्युटिकल कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होते। ओंकार यांना सई आणि मधुरा अशी 2 गोंडस मुली होत्या। आई वडील, पत्नी आणि 2 मुली असं त्यांचं एकूण समाधानी कुटुंब। ओंकार यांचे वडील सरकारी शाळेत शिक्षक होते। काही वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले होते। वय वाढल्यानंतर त्यांना शुगर आणि ऑटिझम सारख्या आजारांचा त्रास जाणवू लागला होता। त्यामुळे त्यांची काही वर्षांपासून रुग्णालयातील ये-जा वाढली होती। मागील काही दिवसांपासून ते रुग्णालयामध्ये ॲडमिट होते। रविवारी 27 जुलै रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला होता। वडील घरी परतले म्हणून ओंकार यांनी त्यांच्यासाठी फळं आणायचं ठरवलं। त्यासाठी ते आपल्या दोन्ही मुलींना सई आणि मधुराला घेऊन खंडोबा नगर चौकाकडे दुचाकीवरून निघाले होते। खंडोबा चौक हे बारामतीतील एक गजबजलेलं वर्दळीचं ठिकाण। त्या दिवशी देखील तिथे भरपूर गर्दी होती। ओंकार फळं घेत थांबले असताना अचानक एक भरधाव वेगाने येणारा डंपर चौकात आला आणि त्याने थेट ओंकार यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। तेवढ्या क्षणात दुचाकी डंपरच्या चाकाखाली आली। तिघेही जमिनीवर फेकले गेले। डंपरचं चाक ओंकार यांच्या पोटावरून गेलं, ज्यामुळे त्यांच्या कमरेखालचा संपूर्ण भाग निकामी झाला। सई आणि मधुरा दूर फेकल्या गेल्या आणि त्या गंभीर जखमी झाल्या होत्या। ओंकार यांच्या पोटाखालचा भाग निकामी झाला होता, तरीही ते 2 हातांवर जोर देत धडपडत उठण्याचा प्रयत्न करत होते, कारण त्यांचा जीव त्यांच्या 2 लेकरांमध्ये अडकलेला होता। अशा परिस्थितीत ते आपल्या दोन्ही मुलींना वाचवा म्हणून धडपडत होते, पण नियतीने वेगळंच लिहिलं होतं। काही क्षणातच ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला। सई आणि मधुरालाही गंभीर जखमा झाल्या होत्या। त्यांना हॉस्पिटलकडे नेत असतानाच दोघींनाही प्राण गमवावे लागले। इकडे घरी ओंकार यांचे वडील राजेंद्र आचार्य यांची प्रकृती आधीपासूनच नाजूक होती। वयोमानानुसार त्यांना शुगर आणि इतर त्रास होते, पण अलीकडे त्यांच्या तब्येतीत थोडीफार सुधारणा होत होती। रविवारी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्जही मिळाला होता। घरात पुन्हा आशेचं वातावरण निर्माण झालं होतं। पण याच दिवशी त्यांचा मुलगा ओंकार आणि 2 नाती सई आणि मधुरा यांच्या अपघाती मृत्यूची बातमी ऐकून ते अक्षरशः हादरले। या दुःखद घटनेचा त्यांना इतका खोल आणि मानसिक धक्का बसला की त्यातून ते सावरू शकले नाहीत। अखेर सोमवारी पहाटे त्यांनीही जगाचा निरोप घेतला। अवघ्या 24 तासांच्या आत आचार्य कुटुंबातील 4 सदस्यांना काळाने हिरावून घेतलं आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ आणि शोककळा पसरली आहे। या भीषण अपघातानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण परिसर ताब्यात घेतला। ट्रक चालक दशरथ दत्तात्रय डोळे हा करमाळ्याचा असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा अपघात बारामती शहरातील खंडोबा नगर चौकात भर दुपारी झाला होता। डंपरने जोरदार धडक दिल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती। पोलिसांनी मृतदेह तातडीने सिल्वर जुबली रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलवले। आता या भीषण अपघाताची नेमकी जबाबदारी कुणाची होती आणि हे तिघं डंपरच्या चाकाखाली कसे आले हे जाणून घेण्यासाठी पोलीस सखोल तपास करतात। सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब याच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे। पण एका अपघातामुळे घरातील 4 जणांचा बळी गेला आणि संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं। या घटनेनंतर खंडोबा नगर परिसरातील नागरिक आक्रमक झाले। त्यांनी बारामतीतील महात्मा फुले चौकात ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला आणि महात्मा फुले चौकासह बारामतीतील गर्दीच्या आणि अपघात प्रवण ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत, तसेच रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियमित नेमणूक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। एकाच कुटुंबातील 4घांचा बळी आणि आक्रमक झालेली जनता
बघून प्रशासनही नमलंय। उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळी येऊन जनतेशी संवाद साधला आणि ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य करत आवश्यक ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवले जातील आणि हे काम रातोरात पूर्ण करू असं आश्वासन दिले। त्यामुळे जमावाचा संताप काहीसा शांत झालाय। खरं बघता बारामतीत असे अपघात नवीन नाहीत। याआधी अनेक अपघात झालेत, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे त्यावर योग्य ती कारवाई झाली नाही। कालच्या या अपघातानंतर मात्र अख्खं कुटुंबच उद्ध्वस्त झालं आणि त्यामुळे जनतेच्या मनात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। उशिरा का होईना पण प्रशासनाला शहाणपण आलं। शहरातील काही भागात गतिरोधक बसवण्याचं कामही सुरू झालंय, मात्र या सगळ्या मागे आचार्य कुटुंबाचा नाहक बळी गेला। याला जबाबदार कोण हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। पण या घटनेत आरोपी कोण, प्रशासन की दहशत डोळे? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि विश्वास भारीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।